आपल्याला माहितीच आहे की आपले शब्द नाती घडवूही शकतात आणि बिघडवूही शकतात. पण कधी असा विचार केलाय का की या शब्दांमध्ये एक प्रकारची ऊर्जा असते, एक शक्ती असते? आज आपण शब्दांच्या याच शक्तीबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच वाणीच्या विज्ञानाबद्दल. तर मग चला स्वतःलाच एक महत्वाचा प्रश्न विचारूया. आपण जे रोज बोलतो, जे शब्द वापरतो, ते आपल्या घरात, आपल्या नात्यांमध्ये प्रेम आणि सकारात्मकता आणत आहेत? की नकळतपणे तेच शब्द नात्यांना कमजोर करत आहेत? आजच्या आपल्या चर्चेचा हाच तर केंद्रबिंदू आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की शब्द म्हणजे फक्त काही अर्थपूर्ण अक्षरं नाहीत. नाही, तर ते एक प्रकारचं व्हायब्रेशन आहे, एक कंपन आहे, जे आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर थेट परिणाम करतं. असं समजा की प्रत्येक शब्दाची स्वतःची एक एनर्जी असते. जसं गाण्याच्या सुरांची एक फ्रिक्वेन्सी असते ना, अगदी तसंच आपल्या शब्दांचीही एक फ्रिक्वेन्सी असते. आणि हीच ऊर्जा आपल्या घरात आणि नात्यांमध्ये पसरते आणि ठरवते की वातावरण कसं असेल, सकारात्मक की नकारात्मक. आणि ह्यातला फरक तर बघा किती मोठा आहे. कठोर शब्द म्हणजे घरातल्या शांततेत शॉर्ट सर्किट झाल्यासारखं आहे. सगळं काही जाळून टाकतात. आणि या उलट प्रेमळ शब्द, ते तर आपल्या घराला शांततेने आणि समाधानाने सजवतात. निवड पूर्णपणे आपल्या हातात असते. पण मग ही शब्दांची ऊर्जा नक्की काम करते कशी? तर संवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऊर्जेची देवाणघेवाण आहे, एक एनर्जी एक्सचेंज. हे समजायला ना बॅटरी चार्जिंगचं उदाहरण एकदम सोपं आहे. इथे गोल्डन रूल आहे. जेव्हा आपण प्रेमाने आणि आदराने बोलतो, तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे भावनिक ऊर्जा देत असतो. म्हणजे काय, तर आपण त्यांची बॅटरी चार्ज करत असतो. आणि हे फक्त चांगलं वागणं नाहीये, तर हा ऊर्जेचा योग्य वापर आहे. हे इतकं साधं आणि सोपं आहे. आपल्या बोलण्यातून आपण समोरच्याची एनर्जी वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. आणि जेव्हा आपण गोड बोलतो तेव्हा नातं आपोआपच मजबूत होतं. पण आता प्रश्न हा आहे की हे रोजच्या धावपळीत करायचं कसं? हे सगळं लक्षात कसं ठेवायचं, बरोबर? त्यासाठी एक खूप सोपी पण जबरदस्त टेक्निक आहे. आपण त्याला हृदयाची चाळणी म्हणूया. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, काहीही बोलण्याआधी फक्त 1 सेकंद थांबा. एक पॉज घ्या. मग दुसरं, स्वतःला विचारा की माझे हे शब्द समोरच्याच्या मनावर मलम लावणार आहेत की जखम करणार आहेत? आणि मग तिसरं, ते शब्द हृदयातल्या मायेत बुडवून कोमलतेने बाहेर येऊ द्या. खरं तर हेच आहे. प्रत्येक संवादात, प्रत्येक शब्दाआधी आपल्यासमोर एक चॉईस असतो, एक निवड असते. मलम लावायचा की जखम द्यायची? आणि आपण जाणीवपूर्वक जी निवड करतो ना, तीच आपल्या नात्यांची पुढची दिशा ठरवते. चला तर मग आजची ही चर्चा एका प्रश्नाने संपवूया. विचार करा, आज दिवसभरात आपण जे शब्द वापरणार आहोत ते कोणाची ऊर्जा वाढवणार आहेत, कोणाची बॅटरी चार्ज करणार आहेत? आपल्या शब्दांनी कोणाच्या तरी आयुष्यात एक सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतो.